हॅलो फ्रेंड्स, आपलं aditilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी यामध्ये 2.1 द ब्रदर या कवितेचे शब्दार्थ पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिला शब्द आहे क्लेवर, CLEVER. क्लेवर म्हणजे हुशार. दुसरा शब्द आहे लाफ्टर, LAUGHTER. लाफ्टर म्हणजे हसू किंवा हास्य. तिसरा शब्द आहे ब्राईट, BRIGHT. ब्राईट म्हणजे तेजस्वी किंवा प्रकाशमान. चौथा शब्द आहे शॅडोज, SHADOWS. शॅडोज म्हणजे सावल्या किंवा अंधार. त्यापुढचा शब्द आहे डीप, DEEP. डीप म्हणजे खोल किंवा गाढ. त्यापुढचा शब्द आहे बॉन्ड, BOND. बॉन्ड म्हणजे नाते, बंध किंवा रेशीमगाठ. पुढील शब्द आहे स्टॉर्म, STORM. स्टॉर्म म्हणजे वादळ किंवा संकट. त्यापुढचा शब्द आहे हिडन, HIDDEN. हिडन म्हणजे लपलेले, न दिसणारे. त्यापुढचा शब्द आहे स्टँड बिसाइड्स, STANDBESIDE. स्टँड बिसाइड म्हणजे पाठीशी उभे राहणे किंवा खंबीरपणे सोबत देणे. त्यापुढचा शब्द आहे गेन, GAIN. गेन म्हणजे नफा, फायदा किंवा प्राप्ती. त्यापुढचा शब्द आहे टिअर, TEAR. टिअर म्हणजे अश्रू. त्यापुढचा शब्द आहे प्रेझेन्स, PRESENCE. प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती किंवा अस्तित्व. त्यापुढचा शब्द आहे वर्थ व्हाईल, WORTHWHILE. वर्थ व्हाईल म्हणजे सार्थक किंवा फायदेशीर. 14वा शब्द आहे स्पेस, SPACE. स्पेस म्हणजे अवकाश किंवा जागा. 15वा शब्द आहे फोर्स, FORCE. फोर्स म्हणजे ताकद किंवा शक्ती. 16वा शब्द आहे एन्जॉयबल, ENJOYABLE. एन्जॉयबल म्हणजे आनंददायी किंवा आनंद देणारे. 17वा शब्द आहे फ्रेम, FRAME. फ्रेम म्हणजे रचना करणे. 18वा शब्द आहे डिस्कस, DISCUSS. डिस्कस म्हणजे चर्चा करा. 19वा शब्द आहे द मोस्ट, THEMOST. द मोस्ट म्हणजे सर्वात जास्त. 20वा शब्द आहे डिस्क्राइब्ड, DESCRIBD. डिस्क्राइब्ड म्हणजे वर्णन केलेले. 21वा शब्द आहे सिल्वर बॉल, SILVERBALL. सिल्वर बॉल म्हणजे रुपेरी चेंडू. 22वा शब्द आहे शायनिंग, SHINING. शायनिंग म्हणजे चमकणारा किंवा चकाकणारा. 23वा शब्द आहे हार्ट, HEART. हार्ट म्हणजे हृदय किंवा मन. 24वा शब्द आहे ड्रम, DRUM. ड्रम म्हणजे ढोल किंवा नगारा. 25वा शब्द आहे बीटिंग, BEATING. बीटिंग म्हणजे धडधडणे, वाजणे. 26वा शब्द आहे कंपॅरिझन, COMPARISON. कंपॅरिझन म्हणजे तुलना. 27वा शब्द आहे टेल, TELL. टेल म्हणजे सांगा किंवा सांगा पाहू. 28वा शब्द आहे फॉल, FALL. फॉल म्हणजे पडणे किंवा खाली पडणे. 29वा शब्द आहे ग्रुप्स, GROUPS. ग्रुप्स म्हणजे गट किंवा समूह. 30वा शब्द इंडिकेट, INDICAT. इंडिकेट म्हणजे दर्शवणे किंवा दाखवणे. त्यापुढील शब्द आहे विंड, WIND. विंड म्हणजे वारा किंवा पवन. 32वा शब्द आहे झू, ZOO. झू म्हणजे प्राणी संग्रहालय. 33वा शब्द आहे पेटल्स, PETALS. पेटल्स म्हणजे पाकळ्या किंवा फुलांच्या पाकळ्या. त्यापुढचा शब्द आहे EASSAY. एसे म्हणजे निबंध. पुढील शब्द आहे इंट्रोडक्शन, INTRODUCTION.
INTRODUCTION. इंट्रोडक्शन म्हणजे ओळख किंवा प्रास्ताविक. त्यापुढील शब्द आहे सपोर्ट्स. SUPPORTS. सपोर्ट्स म्हणजे पाठिंबा देणे किंवा आधार देणे. शेवटचा शब्द आहे FEW. फ्यू म्हणजे काही किंवा थोडे. अशा प्रकारचे शब्द तुम्ही वाचा, वारंवार वाचा, लिहून पहा, जेणेकरून तुम्हाला कविता चांगल्या प्रकारे वाचता येईल. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.